तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. श्रावण सोमवार व सिंहस्थ आढावा. गिरीश महाजनांचा राजमाता जिजाऊ बसमधून प्रवास. नमस्कार, मी अमिता गावंडे आणि आपण पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर नगरीत सध्या पवित्र श्रावण महिन्याची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. त्यातच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची पूर्वतयारी देखील सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आज एक मोठी बातमी समोर आली आहे. भाविकांना प्रत्यक्ष प्रवासात काय अडचणी येतात हे जाणून घेण्यासाठी खुद्द नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी थेट एसटी बसमधून खंबाळ येथे त्र्यंबकेश्वर असा प्रवास करत व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. पवित्र श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवार, रविवार आणि सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांचा मोठा जनसागर लोटतो. विशेषतः तिसऱ्या श्रावण सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा आणि दर्शनासाठी लाखो भाविक दाखल होतात. शहरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून प्रशासनाने खासगी वाहनांना शहरात प्रवेश बंदी केली असून सर्व खासगी गाड्या खंबाळ येथे पार्क करण्यात येत आहेत. खंबाळ येथून भाविकांना त्र्यंबकेश्वर शहरात पोहोचण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाने केलेले हे नियोजन प्रत्यक्षात कितपत यशस्वी ठरत आहे आणि भाविकांना काही त्रास होतोय का हे तपासण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी खंबाळ येथे त्र्यंबकेश्वर असा राजमाता जिजाऊ एसटी बसने प्रवास केला. प्रवासादरम्यान त्यांनी खंबाळ येथील पार्किंग व्यवस्था, मार्गावरील वाहतूक कोंडी, रस्त्यांची सुरू असलेली दुरुस्ती व रुंदीकरणाची कामे आणि प्रवाशांच्या अडचणींचा सविस्तर आढावा घेतला. या पाहणी दौऱ्यानंतर बोलताना पालकमंत्र्यांनी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावरील सर्व विकास कामे जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच श्रावण महिन्यातील गर्दी आणि तिसऱ्या श्रावण सोमवारच्या पार्श्वभूमीवर जादा बसेस सोडणे आणि प्रवासी सुविधा अधिक सक्षम करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. घेऊन जिल्हाधिकारी स्वतः आहेत, एसपी साहेब या ठिकाणी आहे आणि आम्ही सर्वांनी ठरवलं की गाड्या पुढे जाऊ द्यायच्या. कुणाची असेल आमच्या त्यांची गर्दी आहे. पालकमंत्री गिरीश महाजन हे आज त्र्यंबकेश्वरमध्ये पाहणी करण्यासाठी चाललेले आहेत. आपल्यासोबत गिरीश महाजन आहेत. आपण बसमधून आता गाड्या या ठिकाणी थांबवलेल्या आहेत त्र्यंबकेश्वरच्या अलीकडे आणि बसने पुढे जात आहोत. ब्रह्मगिरीला आमचा कार्यक्रम आहे, मोठा शिवराचा कार्यक्रम आहे, अतिशय मोठा कार्यक्रम या ठिकाणी आहे. मान्य राजेंद्र सिंग या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून आम्ही आता बसने तिकडे निघालेलो आहोत. प्रशासनाच्या या पाहणी दौऱ्यामुळे त्र्यंबकेश्वर मार्गावरील रस्त्यांची कामे आणि वाहतूक नियोजन अधिक गतिमान होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्र्यंबकेश्वर परिसरातील अशाच ताज्या घडामोडी आणि अचूक बातम्यांसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. चॅनलवर नवीन असाल तर आताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.